जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। रुपाली चाकणकरांनी साधला युवतींसोबत संवाद। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य कॉलेजमध्ये राज्य महिला आयोगातर्फे आयोजित युवतींशी संवाद कार्यक्रमास गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुपालीताई चाकणकर यांनी उपस्थिती लावली। यावेळी कॉलेजच्या उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा करून त्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे व जिल्हाध्यक्ष संजय पवार, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ID पाटील, जळगाव निरीक्षक अश्विनी मोगल, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, लोकसभा जिल्हाध्यक्षा मिनल पाटील, महिला महानगर अध्यक्ष सौ अभिलाषा रोकडे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, शिक्षक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती। शून्यातून विश्व निर्माण केलं। बाप जाण्याच्या वर्षावर नाही आहे। काही लोक बाप जाण्याच्या वर्षावर बोलतात। ते इथले मुक्ताईनगर वालेच बोलतात। त्यांना जास्त बोलायची आवड आहे। ऐकून घ्यायचे ना, पूर्ण नाव सांगू पण त्याची ऐकी नाही नाव घेईन असं। मी शून्यातून भारतीय विद्यार्थी सेना शिवसेनेचा 15 वर्ष तालुका, 10 वर्ष तालुका प्रमुख, 16 वर्ष जिल्हा प्रमुख अशा पद्धतीत आलेलो आहे। कार्यकर्ता दशेपासून आलोय। कार्यकर्ता दशा पाहिली आहे। झेंडे लावले, बॅनर लावले, यांचे लाठ्या काठ्या घालल्या आंदोलनासाठी पोलिसांच्या, असा माणूस मी आहे। त्याच्यामुळे माझा बापदादा काही खूप मोठा होता। आता सुनेला सेट केला, सुनेला मंत्री केला ब्लॅकमेल करून, आता मुलीला आमदार करायचं आहे। हे तुम्हाला अपेक्षित आहे का? तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्ही जसं या मुली माझ्या प्राध्यापक मुली आहे, इथेच शिकल्या आणि इथेच शिकवताय आणि चांगलं शिक्षण देत आहे, हे अपेक्षित आहे की त्या कॉलेजच्या ID पाटलांची मुलगी अपेक्षित आहे? वशिला अपेक्षित आहे तुम्हाला की कर्तृत्व अपेक्षित आहे? मला हे कर्तृत्व जे आहे ते तुमच्या मनासाठी आहे। कधी कधी माणसाच्या मनामध्ये अतिशय निराशा येते की इतकं करून फक्त जर बाप तेवढा मोठा असेल तर मग आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही कम नशिबाने आमचे बापदादा मोठ्यामध्ये पोलीस होते। माझे वडील तर ब्रिटिश गाडीत पोलीस होते। 1989 मध्ये ते रिटायर झाले। त्यांना 2200 रुपये पगार होता आणि 300 रुपये पेन्शन होती। अशा परिस्थिती आम्ही जगलो आहे। त्याही परिस्थिती मी पुढे गेलो आहे की तुम्ही त्या परिस्थितीवरून पुढे जातोय। शेवटी आपल्या स्वतःचं स्वतंत्र कर्तृत्व करायचं असेल तर तशा पद्धतीची आपल्यासमोर बाजू लागते। ती बाजू आमच्या रुपाली त्यांनी घेतली। दुसऱ्या मुंबईमध्ये जमलं नाही। त्या पूर्ण महाराष्ट्र बाहेर बोलता करता जे उमेश भाऊने सांगितलं की फक्त इन्सिडेंट झाला की आतापर्यंत आयोग जात होता, नुसतं ते नावानामा घेऊन जात होता, नुसतं फोटो सेशन होत होते आणि कारवाई शून्य होती। यांच्या माध्यम कारवाई पण होते, दोषांवर कठोर कारवाई पण होते, कायदे पण चांगले बनवले गेले। महिला भगिनी टार्गेट ठेवले होते। महिला भगिनीच्या विकासासाठी, तिला रोजगारासाठी, स्वरोजगारासाठी, शिक्षणासाठी कशा पद्धतीत ताकद दिली पाहिजे तो सगळं करण्याचा प्रयत्न रुपालीताई मालकच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून होतोय। मला असं वाटतं की आपण सगळ्या भगिनी ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या मुली आहे, ज्या माझ्या राणी लक्ष्मीबाईंच्या मुली आहे, ज्या सावित्रीबाईंच्या मुली आहे, त्या रुपालीताई चाकणकरांचे कुठेतरी धडा घेतील मला असं वाटतं आणि योग्य काम उभं करतील। त्या चांगलं काम करतात। ते चांगलं काम करता म्हणून जिल्ह्याच्या प्रदेशच्या ठिकाणी तुम्ही पण राजकारण करायचं असेल, राजकारणामध्ये चांगला ऑब्जेक्ट नाही आता कारण आम्ही विलन झालोय राजकारण नाही। तुम्हाला असं वाटतं पिस्तोलाच्या अर्थाची गाडी फिरतो, एसी फिरतो, जरा काळ पडतो आणि कालता नव्हता, प्रत्येकाला वाटायला लागलाय। पण त्याच्या मागे त्याची मेहनत बघत नाही। तो काढणार नाही की तुझ्या मुलांसाठी कधी काढणार नाही। हा राजकारणाचा एक दुवा आहे, पण तो लोकांना दिसत नाही। सध्या राजकारणाने ट्रोल करते, लोकांना बोलले। तुम्ही मुलाखती घ्यायला आमच्याकडे भरपूर वेळा तुम्ही येता आमच्याकडे, जरा बघा आमच्या आयुष्य बघा। आम्ही पण आमचं आयुष्य बघा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही काय करतो। रुपालीताई चाकणकर महाराष्ट्राचा दौरा करताय। महिला भगिनी आहे, इतक्या सक्षमपणे महिला आयोग त्यांच्याकडे आल्यानंतर इतक्या सक्षमपणे शेवटच्या मुली जाऊन भेटून तिची अडचण समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून आज इथे येताना खऱ्या अर्थाने त्यांनी महेश्वरटी जमाना नावाचे SP आणलं, जे कायदा सुव्यवस्थेचे बॉस आहेत। त्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजे आणि नवीन उपाययोजना झाली पाहिजे। माझ्या प्रत्येक महिला भगिनीला जसं काही UAE मध्ये एखादी महिला भगिनी 2 वाजता देत असेल तर तिला असं वाटतं
की मी अतिशय सुरक्षित आहे. तसं सुरक्षित प्रत्येकाला वागलं पाहिजे म्हणून आमचे माहेश्वर रेड्डी साहेब आले आहे. आणि माझी त्यांना पण विनंती आहे की अशाच पद्धतीने तुम्ही दिसायला इतके स्ट्रॉंग दिसता की तुम्हाला पाहूनच बरेगा घाबरतील. मी सर सांगताना काही आपल्याला सांगताना मी लाजलो. मी या कॉलेजमध्ये होतो पण खूप टवाळखोर होतो, पण पोलिसांना घाबरत होतो. कारण माझ्याकडे पोलीस होते. मी पोलिसांना बोललाय कायदा सुव्यवस्थेचा जोपर्यंत धाक निर्माण होते तोपर्यंत माणूस चकोरी चालत नाही, डाव्या साईडला चालत नाही, उजव्या साईडला चालतो, कोणत्या मोटरसायकली आणतो, तुमच्या कॉलेजच्या समोर फिरतो, त्याला कायद्याचा दंड पडला पाहिजे. आणि ह्या भगिनीला माझ्या भगिनीला मुक्ताईनगरमध्ये रात्री 12 वाजता तरी यायचं असेल एखाद्या दवाखान्याच्या कार्यक्रमासाठी तर ते ताट पाण्याने आले पाहिजे. पण त्याच्यासाठी त्यांचा चंद्रकांत पाटील हा काका भाऊ दादा हा 100% कायम पोलिसांपेक्षा जास्त ताकदीचा आहे एवढं लक्षात ठेवा. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा विचाराचा आहे, प्रत्येकाला योग्य नाही. मी आनंद दिघे साहेबांच्या विचाराचा आहे. मी तुम्हाला असं मोठा खुशाकी मारण्यासाठी सांगत नाही. कोण असेल तो असेल त्याला माझ्या प्रत्येक महिला भगिनीचा मानपान ठेवता आला पाहिजे. त्याच्या घरातली तिची भगिनी आहे, तिची आई आहे, तिने जी दिशा काढली त्या दिशेने त्या प्रत्येक महिला भगिनीचा मानपान ठेवून पुढे गेलं पाहिजे. आज रुपालीताई चाकणकरांच्या माध्यमातून त्या दिवशी जो आढावा घेतला खऱ्या अर्थाने महिला अपहरण झाल्याचा जो आकडा पाहिल्यावर मला वाईट वाटलं ते. आणि 800 मुली अजूनही बेपत्ता आहे. ह्या ज्या गोष्टी ह्या थोड्याशा थांबल्या पाहिजे. सरकारच्या माध्यमातून मदत करण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटी मला असं वाटतं माझी शेवटची महिला भगिनी जी आहे ती पण सक्षम आहे. स्वतःचा भवितव्याचा विचार करायला वाद जाणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. मी माझ्या मुलीला पुण्याला पाठवलं, पुण्याला शिक्षण दिलं. जगामध्ये स्वतःची क्रमवारी वाढवत आहे. जगामध्ये भारताचं एक वेगळं नाव उभं राहत आहे. काही ना खूप बोलायचं मी जास्त बोलतोय बापलं. तर खऱ्या अर्थाने जगामध्ये आपलं नाव जात आहे. तुम्ही बघितलं असेल तर रुपयाची तुलना आता मी युएई मध्ये गेलो होतो तिथे रुपया स्वीकारला जातोय. तिथे जर गेला तर धीरम मध्ये त्यांची आहे धीरम आपला 1 रुपयाचं त्यांचे 23 धीरम. आता ते रुपया स्वीकारायला लागले. ही मोदी साहेबांची ताकद आहे. मोदी साहेबांनी हा कौशल्य रोजगार उद्योजक आणला, खऱ्या अर्थात तुमच्यासाठी आणला. ज्यांना रोजगार नाही त्या लोकांना त्याच्यावर सामावून घेऊन त्यांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून तो आपण कार्यक्रम करतोय. इतका मोठा कार्यक्रम आहे तर तरुणांच्या लक्षात येत नाही. खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे हे अतिशय विचारी सरकार आहे. या सरकारने टार्गेट करताना सर्वसामान्य कुटुंबाला टार्गेट केलं, सर्वसामान्य कुटुंबाच्या अडचणी टार्गेट केल्या, महिला भगिनी टार्गेट केल्या, तरुण मुली टार्गेट. आणि 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजवंदनासाठी बोलवावं. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मोकळेपणाने विचारा. ज्यांना विचारता येत नसतील त्यांनी चिठ्ठीवरती लिहून द्या. तेही जमत नसेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर दामिनी पथक तिथेच खाली थांबलेलं असेल. त्यांच्यापर्यंत तुमचे प्रश्न आणि समस्या पोहोचवा. त्या सगळ्यांसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सुरक्षितेसाठी आहोत. हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते. तुमची सुरक्षा आमच्यासाठी फार महत्वाची आहे, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मतदारसंघामध्ये चंद्रकांत दादांनी प्रत्येकाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्याच्यामुळे आता आपली जबाबदारी. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सगळा उल्लेख केला, मी परत उल्लेख करणार नाही. पण चंद्रकांत दादा काळजी करू नका. आमच्या मातृशक्तीचं मातृत्व लाल रंगाचं एक वचन असतं ते म्हणजे सुखाच्या काळात बरोबर आलेला माणूस एक वेळा आमच्या लक्षात राहत नाही, पण दुःखात अडचणीच्या क्षणात आमच्या बरोबर जो उभा राहतो त्याला कधी आम्ही सोडत नाही. हे आमचं मातृत्व आणि ह्या आमच्या मुली तुमच्या सोबत काय नाही, तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या बरोबर आहेत आणि याचा मला अभिमान आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मुक्ताईनगर मध्ये काम करतात आणि स्वतःच्या कर्तृत्वातून कष्टातून ते इथपर्यंत आले. शेवटी त्याचं कर्तृत्व असतं, कष्ट असतं, चळवळीतून आलेला माणूस, संघटनेतून आलेला माणूस. चंद्रकांत दादा तुमच्यासारखीच मी रस्त्यावर बसून आंदोलनं केलेली आहेत. माझ्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. 3 दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेली आहे. 3 दिवस फरार सुद्धा होते. अशा बऱ्याच केसेस आहेत. कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक वारी करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची. त्याच्यामुळे आंदोलन करणं वगैरे या सगळ्या गोष्टींमधून गेलो. कारण की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठला मतदारसंघ ठेवला नाही. माझा वडील साधा शेतकरी, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं. त्याच्यामुळे आपल्याला 1,500ची किंमत चांगली माहिती आहे. कष्टातून आलेल्या माणसाला 1,500ची किंमत माहित असते, पण सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्यांना 1,500 करणार नाही. त्या हॉटेलमध्ये गेले की 1,500 रुपये देण्याची पद्धत त्यांची असते. पण
माझ्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिला भगिनींना 1,500 मधून किराणासाठी मदत होतीये, शाळेत मुलाची फी भरण्यासाठी मदत होतीये, डॉक्टरांकडे जाण्यासाठी काही पैसे लागले तर त्याच्यासाठी मदत होतीये, मुलगी वयात येते तिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आई कधी घेऊ शकली नाही, पण आज तिच्या खात्यावर 3,000 रुपये आहेत. त्या मातृत्वाच्या त्या माऊलींच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुती सरकार आपल्या सोबत तर आहेतच, पण आपल्या शिक्षण चांगल्या पद्धतीचं व्हावं, आपलं करिअर चांगल्या पद्धतीचं घडावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही दिलेलं वचन पूर्ण करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, तू दौड़ना भी सीख, एक दिन तू उडना भी सीखेगी, उडान ले वाटत ते होता आलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आले, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असलेला टोल फ्री क्रमांक आहे 1091. कोणतीही तक्रार तुम्हाला कधी कुठे वाटली, शाळेत जाताना, कॉलेजला जाताना, क्लासला जाताना, बाहेर वावरताना कोणी छेडछाड करत असेल, पाठलाग करत असेल, त्रास देत असेल तर 1091 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधा. या क्रमांकावरती संपर्क करत असताना तुम्ही कॉल केला तर तुमचा कॉल ठेवल्यानंतर दुसऱ्या सेकंदात परत तुम्हाला कॉल येतो आणि प्रश्न विचारला जातो की तुमची अडचण काय आहे, तुम्हाला काय मदत हवी. तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी ज्या भागामध्ये आहे, मी इथून जर कॉल केला तर मला परत कॉल येतो तुम्हाला काय मदत हवी. जर मी त्यांना सांगितलं की माझ्या भोवती फार गर्दी आणि मला सुरक्षित वाटत नाही, मला सुरक्षितता हवी, मला भीती वाटते, माझ्या जीवाला धोका वाटतोय, तर पोलीस यंत्रणा तुमचं लोकेशन विचारतात आणि जरी तुम्हाला लोकेशन सांगता आलं नाही तर त्यांच्याकडे लोकेशन डिटेक्ट होतं आणि त्या लोकेशनच्या माध्यमातून ही खाकी वर्दी 5 ते 7 मिनिटापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचते. की तुम्ही प्रश्न विचारू शकता, जाब विचारू शकता, तुमचा हक्क मागू शकता, अधिकार मागू शकता. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे आवर्जून, हे शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहा. आई सासरी जाणाऱ्या मुलीला 10 वेळा सांगते, तू सासरी गेली की सगळ्यांचं ऐक, कोणी काय बोललं तर मान खाली घालून ऐकून घे, किती त्रास दिला ते सहन कर, कारण की तू आता त्या घरात गेलीये. जातात कुठं त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही अक्षरशः आमच्याकडे संगीता पाटील म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात, तर त्या स्वतः याचा पाठपुरावा करत त्या भागामध्ये गेल्या, तिथले सगळे व्हिडिओ पाठवले, व्हिडिओ काढले आणि नंतर ते व्हिडिओ अक्षरशः हजार रुपयामध्ये विकले. त्या मुलीच्या फोटो सहित गडचिरोली असेल, अहेरी असेल, पालघर, धुळे, नंदुरबार या सगळ्या भागांमध्ये, महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आले. तिथला आढावा पद्धतीच्या सूचना आम्ही सरकारला करतो, आमची यंत्रणा वापरतो. आणि आमदार साहेब, आपण जसं मगाशी उल्लेख केला की आमच्याकडच्या मिसिंग केसेस म्हणजे बेपत्ता मुलींची आणि महिलांची संख्या, यावरती राज्य महिला आयोगाने महाराष्ट्रात फार मोठी कारवाई केली. यामध्ये आम्ही एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असतील आणि इंडिया एम्बसी असतील यांच्याशी त्याच्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे, या मुली जशा शाळेत येताना त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे तसं तितकं त्यांच्या पालकांना देखील वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमदार साहेब असतातच कायम, रेड्डी साहेबांच्या वतीनं ही टीम इथे येईल आणि मुलींना आपण सांगूच, पण आता त्यांच्या पालकांना पालक सभेला बोलवा. 2-4 दिवसामध्ये त्यांना एकत्रित बोलून मुलींसाठी असलेले टोल फ्री क्रमांक, त्यांच्यासाठी असलेला